सिगारेट स्मोक केल्यामुळं कॅन्सर होऊ शकतो, ही तर सगळ्यात शेवटची स्टेज झाली. त्याच्या अगोदर कित्येक अशा गोष्टी ज्या तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. एक सिंपल एक्झाम्पल देतो. परवा माझ्या क्लिनिकमध्ये एक मुलगी तिचे मायनर सर्जिकल प्रोसिजर करण्यासाठी आलेली, जी लोकल अॅनेस्थेशियामध्ये होणार होते. पण त्या सर्जिकल प्रोसिजर सुरू करण्याच्या अगोदरच ती मुलगी मला म्हटली की डॉक्टर मला फक्त 10 मिनिटं द्या, मी एक सिगारेट स्मोक करून येते आणि त्याच्यानंतर आपण ही प्रोसिजर करू. तर तिला मी स्ट्रिक्टली सांगितलं, सर्जिकल प्रोसिजर करण्याच्या अगोदर आणि नंतर काही दिवस तुला स्मोक करता येणार नाहीये, आणि पूर्णपणे बंद केली तर खूपच छान. पण त्या मुलीनं ती सर्जिकल प्रोसिजर कॅन्सल केली आणि तिनं सिगरेट पिण्याला पहिलं प्राधान्य दिलं. आता ही गोष्ट सांगण्यामागची एकच कारण आहे, ते म्हणजे सायकोलॉजिकल डिपेंडन्स. ह्या सिगरेटवरचं सायकोलॉजिकल डिपेंडन्स. कॅन्सर वगैरे ह्या खूप दूरच्या गोष्टी झाल्या, पण हा सायकोलॉजिकल डिपेंडन्स तुमच्या पुढच्या आयुष्यात तुम्हाला कित्येक सेटबॅक क्रिएट करू शकतो. त्या व्यतिरिक्त डायबिटीज, हायपरटेन्शन अशा प्रकारचे प्रॉब्लेम तर आहेतच. एन्झायटी, डिप्रेशन, लोनलीनेस, सुसायडल टेंडन्सी, हेही प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इनफर्टिलिटी, मेल अँड फिमेल दोन्ही इनफर्टिलिटी क्रिएट होऊ शकतात त्यात. परत लॉस ऑफ लिबिडो, हे सगळे प्रॉब्लेम्स एका सिगारेटमुळे होऊ शकतात. तर जेही सिगारेट पीत नसतील त्यांनी अशा प्रकारची कोणतीही सिगारेट पिण्याचे अटेम्प्ट करू नयेत. आणि जे पीत असतील त्यांनी कशा प्रकारे कमी करू शकतो याच्यासाठी तुम्ही वाटलं तर प्रोफेशनल हेल्प मागा. पण ह्या सिगारेट पासून दूर व्हायचा प्रयत्न करा. डेफिनेटली